हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मँगो आईस्क्रीमची रेसिपी। घरच्या घरी मँगो आईस्क्रीम कशी बनवायची। आता लहान लेकरांना खूप आईस्क्रीमचं वेळ असतं, तर मग मी त्यांना घरीच आईस्क्रीम बनवून देणार आहे। आज खूप सारी बनवून म्हणजे खात राहा। आणि मी काल आहे ना सनस्क्रीन म्हणजे उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी यावर काल व्हिडिओ केला होता। तर त्यासाठी मी कोरफड कट केली, त्याचा फोटो काढायचा होता मला। आधी मी गुगलवरून पिक घेतली होते काही, पण त्याच्यावर कॉपीराइट बसलं असतं आणि नंतर व्हिडिओला पण काही प्रॉब्लेम आले असते व्हिडिओ मॉनिटाईज होण्यासाठी। त्यामुळे मग मी ते टाळलं आणि मी स्वतःच कट केले आणि फोटो काढलं आणि ते हे केलं स्वतःच, म्हणजे काढलेले फोटो टाकले। तर याला पण मला आहे ना मिक्सीतून काढून आईस क्यूब मध्ये ना टाकून ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपल्याला लावायचं राहील ना एक एक क्यूब काढायची आणि फिरवायची। आरूबाई आली। कालच्या व्हिडिओ मध्ये आरूबाईनी मला खूप डिस्टर्ब केलं, त्याच्यामुळे थोडं माझं कॉन्सन्ट्रेट हालत होतं कालच्या व्हिडिओ मध्ये जरासं। चला आपण घेऊ मँगो आईस्क्रीम करायला। वांग्याची भाजी केली मी आता, सुकी वांग्याची भाजी केली, दाखवते तुम्हाला। चला पाठीमागे जाऊ आता। आरूबाईला बघत बघत करणे, ती रडली की परत मग गॅप घेणे। हे बघा, तर मँगो एवढा मोठा मँगो आहे हा, कट करून घेते। वरचं आहे ना आरूबाईने खाल्लं, आरूबाईला मँगो खायला कंट्रोलच होत नाही। आणि साखर आहे ना मिक्सर मधून काढून घेणार आहे, कारण तशीच काढली ना मिल्क पावडर सोबत तर असं दाणे दाणे जर राहिले ना तर आईस्क्रीम मध्ये त्याचे कण लागले ना तर ते चांगले नाही लागणार, म्हणून मी आहे ना ते आधी मिक्सर मधून काढून घेणार आहे। आणि टीप लावते, इथे जरा अंधार आहे ना, टीप लावून घेते एकदा, नंतर बोलते तुमच्याशी। इथं श्रुतीबाई काढायली मिक्सर मधून साखर आणि वांग्याची भाजी दाखवते तुम्हाला। सुकी वांग्याची भाजी केली, छान आहे ना, सुकी डाळ आहे म्हणजे फोडणीची, तर मग त्याच्यामुळे वांग्याची भाजी छान लागते सोबत खायला। आणि इथं मटकी भिजत टाकली बघा, आत्ताच मोडीवी लागले ना, सकाळपर्यंत तर असे लांब लांब येतात, एकदम दिसले ना, लांब लांब होतात ते सकाळपर्यंत। काढली ना अशी पिठी साखर काढून घेतली आहे। आणि आता हे मँगो आहे ना कट करून घेते, याला थोडं वरती असं गार्निशिंग साठी थोडेसे 4-5 स्लाइस ठेवून, तुम्हाला एक पण स्लाइस असली ना तरी भरपूर होते आईस्क्रीमला। आता मी आहे मँगो तर टाकतीये। इथे मँगो कट करून घेतलेलं आहे, इथे शुगर पावडर आणि मिल्क पावडरचे असे शॅशे आणलेले आहे मी। आईस्क्रीम साठी आहे ना मँगो आणि शुगर पावडर आणि मिल्क पावडर आणि मिल्क, ह्या 4च वस्तू म्हणजे आपली आईस्क्रीम एकदम छान होणार आहे। 4च वस्तू लागते आपल्याला आईस्क्रीम साठी। सगळे शॅशे मी यात टाकून घेतले। आता त्यात थोडीशी शुगर पावडर मी टाकून घेणार आहे। यात मँगोचे स्लाइसेस टाकून घेते मी, एवढं पण इनफ आहे तुम्हाला। मी मँगो आहे जास्त टाकून घेऊ लागले, थोडंसं मी गार्निशिंग साठी वरून पण टाकणार आहे। किती छान आहे ना आंबा, थोडे असे स्लाइसेस लागले ना छान लागल ते पण। एवढा मी टाकते आणि आता मी याच्यात आपलं दूध टाकून घेणार आहे। एवढं दूध मी टाकतीये। आता याला मिक्सर मधून फिरून घेणार आहे। बंद कर थोडस, मध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे, कारण दुसरा डबा नाही आहे आमच्याकडं, हाच डबा आहे। याला तुम्हाला डीप फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवा आणि काही नाही, तुमची आईस्क्रीम एन्जॉय करा, खूप छान लागते। ते आईस्क्रीमने काढत नाही का, ते असं गोल असतं, ते काय म्हणतात ते, त्याने तुम्ही काढा, छान निघते त्याने पण। आता आमच्याकडे नाहीये ते, तर आम्ही अशीच चमच्याने काढून घेणार आहे।
काही नाही, आपलं ऍडजस्टमेंट करायची. आणि मँगोचे स्लाइस आहे ना वरून टाकून ठेवणार आहे मी त्याच्यावर. हे ना असे तुम्ही सहसा आपण आणतो छोटे पॅक तर पाहतो ना तशीच असती नॉर्मल आईस्क्रीम. पण तुम्हाला जरा ड्रायफ्रूट टाकायचे ना, पिस्ताचे काप, अजून बदामचे काप, तर तुम्ही टाकू शकता बरं का ते पण. तर मी हळूहळू सगळा आंबा काढून टाकून देते त्याच्यात. हे बघा छान झाली ना आईस्क्रीम. अशी घरच्या घरी तुम्ही लहान लेकरांना आईस्क्रीम करून देऊ शकता. हेल्दी पण आहे आणि आपल्या घरीच केल्या जाते. यात दुसरं काही नाही, 4च वस्तूमध्ये आपली आईस्क्रीम बनते. मिल्क पावडर, मिल्क आणि शुगर आणि मँगो. जे पण फ्रूट तुम्हाला वाटलं ते फ्रूट तुम्ही ऍड करू शकता. अजून 3-4 फ्रूट त्यासोबत नका काढू, पण वरून तुम्ही घालून खाऊ शकता. आता आम्ही छान ही जेवण झाल्यावर आईस्क्रीम एन्जॉय करणार आहे. अलोवेरा काढून झाले. आता मी या क्यूब मध्ये ना त्याला क्यूब ट्रे जे आहे ना त्याच्यात मी त्याला टाकते. मला सिलिकॉनचं आणायचं आहे. याने काय होतं, उघडं असलं ना तर कडवट जरा फ्लेवर दुसऱ्याला लागण्याची भीती असती. तर मला सिलिकॉनचे असं हे आणायचं आहे. आणून मी आता डीमार्ट मधून. तर मी हे ना टाकून घेते. हे बघा छान असा एक क्यूब निघला, लावला, झालं काम. आता मुली आज खुश आहेत आमची, आईस्क्रीम बनणार आहे ना. आता आज जेवण करत नाही, आता आईस्क्रीमच खाते. छान असं सेट करून घ्यायचं. झालं ना सेट. एकाच ह्याच्यात बसणार बहुतेक पूर्ण. जर असं हे ॲलोवेराचं असल्यामुळे ना चिकट राहतं. मला आता भाजी तर झाली, पण कणिक मळायचे आणि पोळ्या करून घ्यायच्या. आमच्याकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे ना, लाईट जाण्याआधी सगळं आवरतो. इकडे थोडे भांडे पडले आता आईस्क्रीमच्या याच्यामुळं. चहा केला होता. तर प्राचीचे पप्पा पण येईन, त्यांना चहा करून द्यावं लागेल. हे याला झाकून ठेवते मी, हे की नाही, थोडा वासाला फरक पडल. याला डीप फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. आपल्याला ज्यावेळेस यूज करायचं त्यावेळेस एक क्यूब काढायची आणि यूज करायची. तर मंडळी आता मी आहे ना स्वयंपाक थोडं पोळ्या ते राहिले ते सगळं करून घेते. स्वयंपाक करत करत थोडं गल्लीत 1-2 फेऱ्या पण मारते, म्हणजे कसं व्यायाम पण होतो. आता इथून पुढं आरूचं पण रडायचा वेळ सुरू होतो. 6:30 वाजले आता. 7-7:30ला तिचे पप्पा पण येते, त्यांना पण चहा वगैरे. तर मग आता आणि मी सोप्या पद्धतीमध्ये एकदम कमी साहित्यामध्ये आईस्क्रीम सांगितलेली. ती आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवते मंडळी. धन्यवाद. बाय बाय. उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.